नमस्कार. आज मी कवी ग्रेस यांची कविता आपल्या समोर सादर करणार आहे. खरं तर ही जी कविता आहे ना, ती वरवर रुक्मिणी, सत्यभामा, राधा आणि या सगळ्या जणींचा कृष्ण याच्याशी असलेला नातेसंबंध असं जरी आपल्याला भासत असले ना, तरी मुळात कवी ग्रेस हे जीवनाचं सार यामधून आपल्याला सांगतायत. कवितेचं नाव आहे कृष्णवेल. या कवितेच्या वाक्यात, शब्दात जो मानवी भावभावनांचा अर्थ आहे ना, तो सांगायचाच हा एक प्रयत्न आहे. चला जाऊया कवितेच्या गर्भात. कवितेचं नाव कृष्णवेल. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्यास पूर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रूप देखील हिरिरीने फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागली. सत्यभामेचा चळफळाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचं मूळ मिळालं नाही ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्या मानल्या दोघींनी. कृष्णानं हे पुरतं ओळखलं असणार, म्हणूनच त्यानं या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच एक कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार बरं? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसं काय रुजणार? कृष्णानं एक स्वर्गीय रोप लावलं आणि अष्टनायकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्णप्रीतीचं प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. कवी ग्रेसांची ही कविता यातला आपण थोडासा अर्थ जाणण्याचा प्रयत्न करूया. पहिलं वाक्य, स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने एकदा असाच बळजोरीने स्वतःच्या अंगणात लावून घेतला होता. आपण बऱ्याचदा कोणाच्या तरी मनाविरुद्ध किंवा हट्टामुळं एखादी गोष्ट मागतो, तर ती मलाच मिळावी, त्याला न मिळता मला मिळावी हा हट्ट असतो, ते मिळतही. दुसरं वाक्य, जीवाला आलेलं पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कोबडीनं सावरण्यासाठी. हे वाक्य खरंच खूप भावलं बरे का. आपलं पांगळेपण मनाचं म्हणजे मध्यमवयीन वयात आपल्याला जी काही करून दाखवण्याची जिद्द असते, जिज्ञासा असते, जोश असतो, जिगर तरुण वयात असते, ती कमी झालेली असते. मग आपण काय करतो? हव्यास करतो. बंगला, गाडी, पैसा, मोठ्या पगाराची नोकरी, सुखसोयी देणाऱ्या महागड्या वस्तू, फॉरेन ट्रिप्स, प्रसिद्धी आणि आपले दुबळेपणाला या हव्यासाच्या कुबडीनं आपण सावरण्याचा प्रयत्न करतो, असा त्याचा अर्थ. तिसरं वाक्य पहा, पण ते स्वर्गीय रूप देखील हिरिरीनं फोफावलं आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागली. हव्यास हा कधीही वाढतच जातो, त्याप्रमाणे प्राजक्ताचा हा वृक्ष वाढला आणि त्याच्या फांद्या बाजूलाच असणाऱ्या रुक्मिणीच्या प्रासादात म्हणजे रुक्मिणीच्या घरामध्ये तिच्या घराच्या अंगणात पोहोचून तिथे फुलं सांडू लागला. चौथं वाक्य पहा, सत्यभामेचा चढफडाट तर झालाच, पण रुक्मिणीला वृक्षाचं मूळ मिळालं नाही ते नाहीच. म्हणजे एकीला फुलं मिळाली, दुसरीला मूळ, पण दोघीही असंतुष्ट राहिल्या, कारण त्या दोघीही आपल्याला काय मिळालेलं आहे त्यापेक्षा आपल्याला जे मिळाले नाही त्याचा विचार करू लागल्या. आपणही असंच वागतो ना. पाचवं वाक्य पहा, स्वर्गीय वृक्षाच्या अवयवाचे पृथक्करण करून कृष्णानं या पांगळ्या बायकांना खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. कृष्ण म्हणजे परमात्मा हो. कृष्ण म्हणजे परमात्मा आहे, त्याने कोणालाच पूर्ण सुखी केलं नाही. त्याच्यासाठी त्यानं मत्सराचा खेळ मानव जातीसाठी बनवला आणि स्वतः स्थितप्रज्ञ राहिला. सहावं वाक्य आहे, प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी.
कृष्णानं या दोघींनाही पुरतं ओळखलं असणार, म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचं प्रतीक त्यांच्या अंगणात खुचून दिलं. आपण नेहमीच साध्यापेक्षा साधनाला महत्व देत असतो ना. माणसापेक्षा त्यांच्या वस्तूंना जास्त महत्व देतो, भौतिक सुखाला जास्त महत्व देतो. हे तो परमात्मा जाणू नये म्हणून मत्सर हा वृक्ष त्याने रोवला. 7वं वाक्य पहा. दोघींसाठीही त्यांनी असा वृक्ष कधीही 7वं वाक्य आहे. राधेसाठी त्यांनी असा वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा ही स्वतः एक कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं वर शृंगारणार? तिचा आत्मदंग बागेत तिच्या प्रतीक प्राजक्त कसं काय रुजणार? याचा अर्थ असा की कृष्णानं जो मत्सराचा वृक्ष रुक्मिणी सत्यभामेसाठी रुजवला, तो वृक्ष तो राधेसाठी आणूच शकला नव्हता, कारण ती स्वतःच आत्मदंग आहे. मत्सराचं बीज तिच्यात रुजूच शकत नाही आणि ती स्वतःच एक बहर आहे. तिला मी काय शृंगारणार? म्हणजे जो मानव निस्सीम प्रेम किंवा भक्ती करतो त्याच्यात मत्सर हा तमवून रतिमात्र शिल्लक राहत नाही. 8वं वाक्य. कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावलं आणि अष्टनायकांच्या पूर्वीची अल्लड पोरगी राधा हेच शेवटी कृष्णप्रीतीचं प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. याचा अर्थ असा की कृष्णानं एक स्वर्गीय रूप लावलं, म्हणजेच त्यानं एक स्वर्गीय रूप लावलं म्हणजे अष्टनायिकेच्या पूर्वीची, म्हणजे अष्टनायिका या भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये 8 नायिका सांगितलेल्या आहेत. त्या अशा आहेत की वासक सज्जा नायिका. वासक सज्जा नायिका म्हणजे पती किंवा प्रियकर कामासाठी बाहेरगावी गेला होता आणि खूप दिवसांनी तो येणार म्हणून त्याच्या प्रीतीसाठी आतुर झालेली ती 16 शृंगार करून तयार होऊन वाट पाहत बसणारी ती नायिका. विरहोत कंठिता नायिका. पती प्रियकर ठरलेल्या दिवशी येत नाही, ती विचार करत राहते कोणत्या गोष्टीमुळे ते येऊ शकत नाहीत बरं. स्वाधीन भर्तृका नायिका. जिचा नवरा तिच्या मुठीत आहे. कलहातारिता नायिका. जी छोट्या छोट्या गोष्टीवरून पतीशी भांडते आणि त्याला कंटाळून नवरा तिला सोडून जातो आणि मग तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो. खंडिता नायिका. असा पती प्रियकर जो ज्या रात्री येणार ती रात्र तो दुसऱ्या स्त्री बरोबर घालवतो आणि सकाळी घरी येतो तेव्हा नायिका अपमानित होते. विप्रलब्ध नायिका. जिचा प्रियकर पती दुसऱ्या स्त्रीकडे कायमचा जातो. आणि प्रेषित भर्तृका नायिका म्हणजे व्यवसाय निमित्ताने जिचा प्रियकर पती बाहेरगावी गेला. आणि अभिसारिका नायिका जी स्त्री सर्व अडचणींवर मात करून पती किंवा वडिलांच्या घरातून निघून जाऊन प्रियकराकडे जाते. अशा अष्टनायिका, काहींच्या मिलनात प्रेम आहे तर काहींच्या विरहात. पण राधा ही ह्या अष्टनायकी पूर्वीची आहे. राधाकृष्ण भेटले तेव्हा ते दोघे 10 वर्षांचे होते, त्यामुळे राधा अल्लड होती. पुन्हा कधीही तो राधेला भेटला नाही, त्यामुळे तिची गणना कोणत्याच नायिकेमध्ये होणार नाही. म्हणून कविग्रे शेवट करतात, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. या वाक्याचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा, राधा आणि कृष्ण भेटीचे दिवस होते तेव्हा कृष्ण श्रीकृष्ण नव्हता, त्याच्या वागण्यात राजकारण हेतू नव्हतं. दुसरा अर्थ, कृष्ण कधी त्याच्या एकांतात म्हणजे कोणतेही डावपेच विचार त्याच्या मनात नसतील असा तो त्याच्या एकांतात बसला असेल, तेव्हा त्याच्या हृदयाच्या खोल तळाशी तो राधेलाच आठवत असणार. राधेलाच फक्त तो कृष्ण मिळाला, म्हणून कविग्रेस असं म्हणतात. मला आशा आहे तुम्हाला ही कविता आवडली असेल, आणि आवडली असेल माझ्या चॅनलवरचे काही कार्यक्रम तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली मराठी भाषा, मराठी कवींनी काय लिहून ठेवलेलं आहे ते त्यांचं काम, त्यांचं लिखाण पुढच्या पिढीपर्यंत आणि ज्यांनाही माहित नाही त्यांच्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचावं, यासाठी आपण नक्कीच आपल्या अभिजात भाषा मिळवण्यासाठी, आपण मराठी भाषेला हा दर्जा मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो, तो मिळालेला आहे. आणि अशी ही आपली अभिजात मराठी भाषेसाठी आपण नक्कीच शेअर करा, बेल आयकॉनला
क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज जसे जसे येतील तसे ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आपण केलेल्या स्नेहाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.